आपल्याकडून जर आपली मुलं काही चांगल्या गोष्टी शिकत असतील आणि त्यात त्यांना जर आनंद वाटत असेल, त्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट आपल्यासाठी कुठलीच असू शकत नाही. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. आता प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या वेळेनुसार संध्याकाळची कामं जी आहे तर ती आवरत असतो. पण मी संध्याकाळी माझी कामे कशी आवरते, संध्याकाळचं माझं रुटीन कसं असतं, हे मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर दुपारच्या रिकाम्या वेळेत माझी जी काही छोटी मोठी कामे असतात तर ती मी आवरून घेते. जसं की घराचा एखादा कोपरा आवरायचा असेल किंवा देवघरातील जे खालचं कपाट आहे त्याच्यामधलं मला काही आवरायचं असेल किंवा कपाटातल्या काही वस्तू आवरून ठेवायच्या असतील, मुलांचं काही सामान आवरायचं असेल, ते तर रोजचं असतं. पण तरी देखील ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मी दुपारच्या वेळेत करते, जेणेकरून मग संध्याकाळी मला छान असा निवांत वेळ मिळतो. तर सगळी कामं माझी दुपारी निवांत झालेली होती. त्यानंतर मग संध्याकाळ झालेली. तर संध्याकाळी असं माझं रोजचं रुटीन असतं. आता एकदम संध्याकाळ झाल्यानंतर ही सगळी कामं करायला मी सुरुवात करत नाही. जवळपास 5-5:30ला सगळ्या कामाला लागते. म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत सगळी कामे आरामात होतात आणि संध्याकाळची सेवा असते. परत संध्याकाळी मंत्र स्तोत्रपठण करायचे असतात, त्यात थोडाफार वेळ जातो. म्हणून मग घाई गडबड व्हायला नको, त्यासाठी मग मी दुपारी लवकर सगळी कामं आवरते आणि संध्याकाळचंसुद्धा 5ला सगळं आवरायला घेते. तर 5 वाजताच मी सगळं घर वगैरे झाडून घेते. गॅलरी जी आहे तर तीसुद्धा झाडून घेते. आता गॅलरी भरपूर मोठी आहे, पण तरी काही फार वेळ लागत नाही. पण तरी मी 5-5:30ला सगळं काही घर जे आहे तर ते स्वच्छ झाडून घेते. त्यानंतर बाहेरचीसुद्धा दरवाजाच्या बाहेर थोडीफार जागा आहे तीसुद्धा स्वच्छ करून घेते. आणि त्यानंतर मग संध्याकाळी अशा सगळ्या झाडांना मी पाणी घालते. तर आता हे बघा, हे रोजचं माझं काम आहे. पण पावसाळा असला किंवा हिवाळ्यात झाडांना कसं कमी पाणी लागतं, जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही. पण आता सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर भरपूर पाणी झाडांना घालावं लागतं. अगदी आपण सकाळी जरी घातलं तरी संध्याकाळी झाडांना पाणी घालावंच लागतं, कारण खूप ऊन तापतं आहे आणि सगळे झाडं लवकर वाळतात. त्यामुळे मग असे सकाळ संध्याकाळ सगळ्या झाडांना मी पाणी घालून घेते. तर इथे एक एक करून सगळ्या झाडांना मी पाणी घालून घेत होते. आता एखाद्या मग्ग्यामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये घेऊन पाणी सगळ्या झाडांना घालणं शक्य होत नाही, कारण झाडांची जी संख्या आहे ती जरा जास्त आहे आणि कुंड्यासुद्धा भरपूर प्रमाणात मोठ्या आहे. त्यामुळे मग मी असा टब भरून घेते आणि टबमध्येच मग पाणी भरून सगळ्या झाडांना ते घालते. तर यामुळे काय होतं, वेळसुद्धा वाचतो आणि मग प्रत्येक मग्गा भरून घ्यायला किंवा एखादं पातेलं भरून घ्यायचं आणि मग त्याने झाडाला पाणी घालायचं, परत ते पातेलं भरून घ्यायचं, यामध्ये खूप वेळ जातो. म्हणून मग मी असा टब भरून घेते. आता हे बघा, हे माझ्या मुलाचंसुद्धा रोजचं काम आहे. म्हणजे कधीतरी मी करते आणि रोज तो करतो, कारण त्याला पाणी खेळायला खूप आवडतं. तर त्यामुळे मग पाण्यासंदर्भात जर असं काही काम करायचं असेल तर ते तो आवडीने करतो. मग ते झाडांना पाणी देणं असो किंवा वगैरे स्वच्छ करणं असो तर ते तो आवडीने करतो. तर इथे त्याला थोडं का होईना सगळ्या झाडांना पाणी द्यायचं होतं. मी त्याला सुरुवातीला नाही म्हटले, म्हणून मग तो जरा नाराज झाला. पण मग नंतर आपल्यालाच नको वाटतं, म्हणून मग मी त्याला हो म्हटलं. तर त्याने सगळ्या झाडांना मग थोडं थोडं करून पाणी घातलं आणि नंतर मग तो खाली खेळायला गेला. तर अशा सगळ्या रोजच्या कामात थोडीफार मदत का होईना तो माझी करतो. तर मी सुद्धा त्याला करू देते, कारण तेवढीच त्याला सवय होते आणि काम करण्याची आवडसुद्धा मुलांमध्ये निर्माण होते. त्यामुळे मग मी त्याला ते जो काम करायला म्हणतो तर ते कामं मी त्याला करू देते. तर जशा मी पोळ्या वगैरे करत असते तर छोट्या छोट्या पोळ्या तो बनवतो किंवा मग झाडांना पाणी घालत असते तेव्हा सगळ्या झाडांना पाणी घालतो. तर अशी छोटी मोठी कामं माझ्यासोबत तो रोजची करतो आणि मी सुद्धा मग त्याला करू देते. तर छान असं सगळ्या झाडांना पाणी घातलं होतं. आणि इथे बाजूला बघा, तुम्हाला एक छोटा प्लांट दिसत असेल तर तो नेमका कोणता आहे हे मी तो लावतानासुद्धा तुम्हाला विचारलं होतं. तर हा प्लांट कोणता आहे हे मला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर मला खरंच सांगा. तर बघा, आता सगळ्या झाडांना पाणी घालून झालं होतं आणि त्यानंतर मग संध्याकाळचे दिवे वगैरे लावायचे होते.
तर दिव्यामध्ये तेल घालून ठेवायचं होतं. तर दिवेसुद्धा मी मुलीला लावायला सांगते, पण एखाद्या वेळेस जर ती होमवर्क वगैरे करत असली ना की मग मीच सगळ्या झाडांना पाणीसुद्धा घालते आणि दिवेसुद्धा लावून घेते. तर अशी सगळी झाडांची जी वाढ आहे ती आता बऱ्यापैकी होत चालली आहे. आता सध्या 1-2 महिन्यापूर्वी सगळी झाडं थोडीफार वाढली होती, पण आता परत त्याला जशी पाणी घालायला लागले ना, तर सगळ्या झाडांची वाढ खूप छानपैकी होते. तर छानपैकी सगळ्या झाडांना पाणी घातलं आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी मला चहा घ्यावासा वाटला. कारण आता उन्हाळा जरी असला तरी ती नेहमीची सवय आहे सकाळी संध्याकाळी चहा घेण्याची, तर ती काही जात नाही आणि चहा घेतल्याशिवाय खरं सांगू बाकीची कामं आवरायलासुद्धा मजा येत नाही आणि लक्षच लागत नाही. काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. म्हणून मग सगळ्यात आधी मी चहा तर घेतेच. थोडा का होईना पण मी चहा घेते. तर आता ऊन तापतंय त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये अद्रक वगैरे थोडं कमीच घालते. फक्त मसाला वगैरे घालते आणि छान असं त्याला उकळवून घेते. तर इथे चहा मी या पातेल्यामध्ये उकळायला ठेवला आणि त्यानंतर मग दूधसुद्धा गरम केलेलं होतं. तर गरम केलेलं दूध त्याच्यामध्ये घातलं आणि त्यानंतर छानपैकी चहा इथे उकळत होता. तर तोपर्यंत मग मी घर वगैरे पुसून काढलं, कारण मुलांनी थोडाफार किचनमध्ये कचरा केलेला होता, तर ते स्वच्छ केलं आणि मग थोडं किचन पुसून काढलं. त्यानंतर मग असं माझ्या मुलांना गाड्यांचं खूप वेळ आहे, तर मग त्याला एक 3-4 गाड्यांचा सेट जो आहे तर तो घेतलेला होता. पण मुलांचं कसं असतं, सगळ्या गाड्या जर एकदाच दाखवल्या की मग त्यांना तो आनंद कुठेतरी त्यांना जर आपण अशी एक एक करून सगळ्या गाड्या दिल्या किंवा एक एक करून कुठलीही आवडीची वस्तू दिली की आनंद काही वेगळाच असतो. मात्र जर एकदाच तुम्ही त्यांना सगळ्या गाड्या वगैरे द्या किंवा सगळे खेळणी द्या, जे काही त्यांच्या आवडीची वस्तू असेल ती सगळी जर तुम्ही त्यांना दिली, तर मग त्यांना काहीच नवलसुद्धा वाटत नाही आणि आनंदसुद्धा होत नाही आणि झाला तरी तो तितक्यापुरता असतो. त्यामुळे मग मी असं काहीतरी माझ्या मुलासाठी घेतलं की मग ते त्याला एक एक करून देते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तर तो खरंच बघण्यासारखा असतो. त्यामुळे मग सगळ्या वस्तू एकदाच मी त्याला देत नाही आणि तेवढीच त्यांना सवय लागते. म्हणजे एखादी गोष्ट जर लगेच कोणाला मिळाली, मग ते लहान असो किंवा मोठे व्यक्ती असो, तर गोष्टीचा आनंदसुद्धा तेवढा होत नाही आणि ती गोष्ट सहज त्या व्यक्तीला मिळते, त्यामुळे त्यांना त्याचं फार काही वाटत नाही. पण असं जर एक एक करून आपण कुठलीही वस्तू किंवा कुठलीही गोष्ट मुलांना दिली, तर त्याचा आनंद जो त्यांना होतो तर तो काही वेगळा असतो. त्यामुळे मग मी त्याला अशा एक एक करून गाड्या देते. तर आता बघा त्याला किती छान आनंद झाला आणि उड्या मारत मग तो खाली मुलांना दाखवायला गेला की मला ही गाडी मिळाली आणि रेड कलर त्याच्या आवडीचं आहे, त्यामुळे रेड कलरची गाडी दिल्याने तो आणखीनच जास्त आनंदी झाला. तर त्याला गाडी दिली आणि त्यानंतर तो उड्या मारत खाली पळत गेला. त्यानंतर मग मी दिवे वगैरे लावायला घेतले. तर दिव्यांमध्ये तेल घालायचं राहिलं होतं, कारण चहा ठेवलेला होता आणि चहाकडेच मी थोडा वेळ उभी होते आणि मग त्याला गाडी वगैरे दिली तर थोडा वेळ त्याच्यामध्ये बोलण्यात गेला. त्यामुळे दिव्यामध्ये तेल घालायचं राहून गेलं. तर मग आता दिव्यामध्ये तेल घालून घेतलं आणि त्यानंतर धूप वगैरे मी संध्याकाळचा लावते. तर बघा मला बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की संध्याकाळी तुम्ही धूप कुठला लावता. तर संध्याकाळच्या वेळेला मी ना माझ्याकडे एक धूपदाणी आहे. तर धूपदाणीमध्ये मी गौऱ्या पेटवते. म्हणजे गौऱ्या गॅसवरतीच पेटवून घेते. अगदी जास्त पेटवत नाही, थोड्याफार किंचित पेटवते, म्हणजे त्या हळूहळू पेटत राहतात. एकदमच जर पूर्ण आपण गॅसवरती त्या जाळून घेतल्या की मग त्याच्यामध्ये जाळ राहत नाही आणि लगेच धूर निघायला लागतो आणि सगळं लगेच शांत होतं. त्यामुळे मग थोडी गौरी जाळून घ्यायची किंचित आणि हळूहळू ती मंद जळू द्यायची आणि नंतर त्याच्यावरती मग मी कापूर टाकते. कापूर भीमसेनीच टाकते, साधा कापूर नाही टाकायचा. भीमसेनी कापुराचा खूप छान सुवास येतो आणि त्यासोबत राळ असते. तर राळसुद्धा बऱ्याच जणांना माहिती असेल, तर राळ टाकायची आणि त्यानंतर मग गुगूळ धूप टाकायचा, 2 लवंग टाकायच्या किंवा दालचिनीचा तुकडा तुम्ही टाकू शकता किंवा तेजपानसुद्धा टाकलं तरी खूप छान सुवास येतो. तर हे सगळं मी म्हणजे रोज सोबतच घेते असं नाही, कधी दालचिनी घेते किंवा तेजपान घेते किंवा कधी लवंग घेते आणि कापूर आणि राळ हे तर रोज असतंच. तर हे सगळं घेऊन मग मी रोज संध्याकाळी गौरी जी आहे तर ती जाळते आणि त्यानंतर सगळ्या घरामध्ये त्याचा धूप आणि दीप जो आहे तर पूजेचा तो दाखवून घेते. तर हे सगळं मी रोज करते आणि त्यामुळे खरंच सांगते खूप छान आपल्याला स्वतःला खूप छान वाटतं. बाकीच्यांना
म्हणजे बाकीचे काय विचार करतात किंवा कोण काय म्हणतं यापेक्षा जास्त आपल्याला किती आणि कसा आनंद होतो, तर ह्या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष द्यायचं. त्यामुळे मग मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करते. तर आता बघा नेमकं हळदी कुंकू जे आहे ते संपलेलं होतं, तर म्हटलं दिवे लावण्याच्या आधी हे सगळं काढून ठेवते, कारण मग संध्याकाळी देवीलासुद्धा कुंकू हळद लावायची असते. तर छान असं मी सगळं पंचपाळ जे आहे तर ते स्वच्छ करून घेतला होता आणि खूप छान चकचकत होता. त्यानंतर मग त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि एका छोट्या याच्यामध्ये अक्षदा आणि अष्टगंध हे सगळं मी काढून घेते आणि मग ते मला बरेच दिवस जातं. आणि त्यानंतर संपल्यानंतर मग परत असंच घासून घेते आणि परत त्याच्यामध्ये भरते, जेणेकरून मग खूप छानपैकी ते भरलं जातं आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. तर प्रत्येक पौर्णिमेला मी हे सगळं भरून घेते, पण आता नेमकं आधी संपलं, त्यामुळे मग मी ते सगळं जे आहे तर पंचपाळ घासून वगैरे घेतलं होतं सकाळीच आणि आता त्याच्यामध्ये सगळे साहित्य जे आहे तर ते टाकून घेतलं. त्यानंतर मग सगळे दिवे लावून घेतले आणि देवाजवळ एक दिवा ठेवला. त्यानंतर बाहेर उंबरठ्यावरती दिवा लावायचा होता. त्यासोबत गॅलरीमध्ये सुद्धा एक दिवा मी लावत असते. तर ते दिवे मी लावून घेतले आणि त्यानंतर देवीला हळदी कुंकू लावायचं होतं, तर आधी ते लावते म्हटलं, कारण बऱ्याच वेळा असं होतं की बाहेर दिवे वगैरे लावल्या जातात आणि मग मुलांसोबत खेळता खेळता ह्या सगळ्या गोष्टी राहून जातात. म्हणून म्हटलं आधी कुंकू वगैरे लावून घेते आणि नंतर मग मुलांसोबत थोडा वेळ घालवला जातो. तर देवीला हळदी कुंकू अक्षदा मी लावून घेतल्या. हे मी रोज करते, मला हे करायला खूप आवडतं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला एखादी स्त्री जर आपल्या घरामध्ये आली तर आपण तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय जाऊ देत नाही. शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये सगळ्यांच्याच घरी कधीतरी किंवा रोजच कोणीतरी येईल असं होत नाही. त्यामुळे मग मी रोजची सवय अशी लावून घेतली की मी घरातली जी कुलदेवी आहे तर कुलदेवीच्या मूर्तीला फोटोला हळदी कुंकू लावून घेते आणि स्वतःलासुद्धा लावते. तितकंच आपल्याला समाधान वाटतं आणि खूप छान वाटतं. त्यामुळे मी हे जे काम आहे तर हे रोज न चुकता करते. तर छान असं देवीला हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर उंबरठ्यावरती बाहेर दिवा लावून घेतला आणि दिवा लावून घेतल्यानंतर छान अशी अगरबत्ती ओवाळली, कारण संध्याकाळच्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते असं म्हटलं जातं आणि त्यावेळेस आपले दरवाजे जे आहे ते नेहमी उघडे असावे असं देखील म्हटलं जातं. पण आमच्याकडे सध्या ही म्हणू आहे आणि त्यामुळे आम्हाला दरवाजा उघडा ठेवता येत नाही आणि जरी ठेवला तर ती लगेच बाहेरून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या अंगावर धावते. त्यामुळे मग तिच्यासाठी तर आम्हाला हे जे दरवाजा आहे तर ते नेहमी लावून ठेवावं लागतं. तर जो मेन डोर आहे तो आम्ही लावत नाही, ग्रिल गेट जे आहे तर ते लावतो. तर तसं तर ती आपण जिथे बसलो तिथे येते. आता मी इथे दिवे लावत होते तर दिवे लावताना ती माझ्या बाजूला येऊन बसते, किंवा मग देवघराजवळ जर मी सकाळच्या वेळेला पूजा करत असेल, सकाळची नित्यसेवा करत असेल, मंत्रस्तोत्र पोथी वगैरे वाचत असेल, स्वयंपाक करत असेल, तर प्रत्येक ठिकाणी ती माझ्याजवळ येऊन बसते. पण बाहेरून जर एखादा व्यक्ती आला की मग लगेच त्यांच्या अंगावर धावते, त्यामुळे भीती वाटते. म्हणून मग आम्ही ग्रिल गेट जे आहे तर ते संध्याकाळी लावून ठेवतो. तर छान असा बाहेर उंबरठ्यावरती मी दिवा लावून घेतला आणि त्यानंतर इथे गॅलरीमध्ये आणि छोटंसं तुळशी वृंदावन आहे माझं, तर तिथे सुद्धा मी रोज दिवा लावते आणि शुभम करोती म्हणते. तर शुभम करोती म्हणून झाल्यानंतर माझा मुलगा आला आणि त्यालासुद्धा म्हणायचं होतं नमस्तुते दीपकार मोतीहार दिव्याला पाहून आमचा नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी आमचा नमस्कार सर्व देवापाशी. तर त्यालासुद्धा शुभम करोती म्हणायचं होतं आणि ते म्हणताना त्याला खूप आनंद होतो आणि आवडतं सुद्धा. त्यामुळे मी सुद्धा त्याला रोज घेऊन बसते आणि कधीतरी मी एकटी बसल्यानंतर ते सुद्धा त्याला आवडत नाही. त्याला माझ्यासोबत बसायचं असतं आणि माझ्यासोबत म्हणायचं असतं. त्यामुळे ही गोष्ट मला त्याची आवडते. आणि अशा काही चांगल्या गोष्टी जर मुलं आपल्याकडून शिकत असतील आणि त्यात जर त्यांना आनंद मिळत असेल तर ह्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट कुठलीच नाही. त्यामुळे हे सगळं मी त्याला शिकवते आणि त्याला ते म्हणायलासुद्धा आवडतं. त्यामुळे मग तो आवडीने शिकतोसुद्धा आणि सगळं सांगण्याकडे लक्षसुद्धा देत असतो. त्यामुळे मी सुद्धा मग त्याला सगळ्या गोष्टी सांगते. तर छान असं संध्याकाळचं दिवा वगैरे आमचा लावून झाला होता आणि मग आम्ही थोडा वेळ
काही खेळणे वगैरे खेळलो, कारण त्याला खेळायला कोणी नसतं आणि मग तो माझ्यासोबत त्याला खेळायचं असतं, म्हणून मग तो त्याची सगळी खेळणी काढतो आणि माझ्यासोबत खेळतो. तर आम्ही थोडा वेळ खेळलो आणि त्यानंतर मग संध्याकाळचं सगळे कामं मला आवरायची होती. स्वयंपाक बनवायचा होता, तर स्वयंपाकात काय करायचं म्हणून काही सुचत नव्हतं, पण म्हटलं आता थोडा वेळ थांबू आणि बऱ्याच दिवसांपासून हे काम राहिलं होतं, तर हे मला करायचं होतं. बघा आता कांदे बटाटे किंवा आणखीन कुठल्या वस्तू जरी आपण किचनमध्ये किंवा घरामध्ये ठेवत असू तर त्या दिसायला छान दिसतात, पण जेव्हा आपण त्या आवरायला काढतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये धूळ किंवा जे काही कचरा असेल तर तो आपल्याला काढल्यानंतरच दिसतो. तर त्यामुळे मग आज हे मी काढायला घेतलं, कारण बरेच दिवस झाले हे ठेवलेलं होतं. आता तसं तर प्रत्येक महिन्याला मी सगळ्या किचनची स्वच्छता करते, त्यावेळेस हे काढतेच, पण मागच्या महिन्यामध्ये हे काढायचं राहून गेलं आणि ते आपल्यालाच बघताना चांगलं नाही वाटत. त्यामुळे बाहेरून येणारी एखादी व्यक्ती किंवा एखाद्या वेळेस जर अचानक कोणी आलं आणि त्यांचं लक्ष जर अशा गोष्टीकडे गेलं तर ते आपल्यालासुद्धा चांगलं नाही वाटत. त्यामुळे मग घरातील सगळी स्वच्छता जी आहे तर ती आपल्यालाच करायला हवी. त्यामुळे सगळं घर छान दिसतं आणि घरात येणाऱ्या प्रत्येकाला सगळ्या वस्तूकडे बघितल्यानंतर सगळ्या वस्तू जागच्या जागेवर असलेल्या बघताना खूप छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं. त्यामुळे मग अशा सगळ्या गोष्टी आपण आठवड्यातून एकदा किंवा 2-3 दिवसातून एकदा तरी घराचा प्रत्येक कोपरा जर असा स्वच्छ करत राहिला ना की खूप छान आणि घर नीटनेटकं राहतं. तर आता मागच्या महिन्यात हे सगळं जे रॅक आहे तर ते माझं आवरायचं राहून गेलं. तसं तर मी महिन्याला आवरते किंवा मग जमलंच तर 15 दिवसातून एकदा सगळं स्वच्छ करून घेते किंवा जेव्हा मी बाजार आणते तर त्यावेळेस तर आवरूनच घेते, कारण माझं फार काही सगळं सामान नसतं. किराणा असो, भाजीपाला असो, तर ह्या सगळ्या वस्तू मी मोजक्या आणते, अगदी फार कमी आणते. त्यामुळे मग त्या आवरायलासुद्धा सोप्या पडतात. तर मग यावेळेस काय झालं, कांदे खूप छान होते आणि छोटे छोटे होते. स्वयंपाकालासुद्धा अगदी छोटे छोटे कांदे बटाटे लागतात किंवा ज्या काही भाज्या आहेत त्या अगदी कमी प्रमाणात लागतात, म्हणून मग आज असे छोटे छोटे कांदे जे आहे तर ते मला बाजारात दिसले होते, त्यामुळे मग मी ते घेतले. आणि प्रत्येक वेळेस तर कांदे वगैरे मी 1-2 किलोमध्येच घेते, पण यावेळेस जरा जास्त घेतले, म्हणून मग थोडं जास्त सगळं सामान जे आहे तर ते झालं होतं. आणि मग एवढं सगळं कसं ठेवायचं, त्यामुळे म्हटलं आता सगळं रॅक जे आहे ते आवरूनच घेते. तर सगळं रॅक मी आवरायला काढलं आणि हे गावाकडून लसूण वगैरे आम्ही आणलेला होता, तर हा 2-3 महिने झाले मी असा इथे गॅलरीमध्येच ठेवते. तर एक टाकी आहे आणि त्या टाकीमध्ये मी गहू वगैरे ठेवते आणि त्या टाकीच्यावरती हे टोपले जे आहे तर ते ठेवत असते आणि त्याच्यामध्ये हा लसूण ठेवलेला होता. उन्हामध्ये गहू आणि लसूण किंवा अशा काही जे आपल्या किचनमधले पदार्थ आहे ते ठेवले की मग त्याच्यामध्ये किडे वगैरे होत नाही किंवा ते खराबसुद्धा होत नाही. त्यामुळे मग मी लसूण असा थोडे दिवस उन्हामध्ये ठेवायचा म्हणून तो ठेवला होता. पण आता बरेच दिवस झाला लसूण तसाच होता आणि त्याच्यावरती पाकळ्या ज्या आहे त्या खूप जास्त जमा झालेल्या होत्या, म्हणून मग मी त्या आवरायला घेतल्या, कारण आपल्यालाच ते बघायला चांगलं नाही वाटत. म्हणून मग सगळं मी स्वच्छ करायला घेतलं. तर इथे मुलंसुद्धा मला मदत करत होते, पण त्यांची मदत कशी झाली, मी जे निवडलेलं आहे त्याच्यामध्ये न टाकता जे जे निवडायचं बाकी आहे त्याच्यामध्ये ते सगळे लसूण जे आहे ते टाकून घेत होते. तर असं काहीतरी मुलं करून ठेवतात, म्हणजे मदत करायला येतात आणि मग दुसरंच काहीतरी करतात. तर असं सगळं त्यांचं चाललं असतं. पण ठीक आहे, काहीतरी करतात म्हणून त्यांना करू द्यायचं, कारण मग एकदम शांत जरी बसले की मग दोघंजणं भांडणं सुरू करतात. त्यामुळे मग असं काहीतरी करत असले की मी त्यांना ते करू देते. तर लसूण वगैरे मी सोलून घेत होते आणि सध्या ऊन जास्त आहे, त्यामुळे मग लसूणसुद्धा खराब झाला असता जास्त उन्हामध्ये, म्हणून मग मी तो घरात घेतला आणि आता सगळं निवडून ठेवते म्हटलं, कारण सकाळच्या वेळेमध्ये काय होतं, सकाळी त्यांना स्कूल असतं, त्यांना स्कूलमध्ये जायचं असतं आणि त्याच्या धावपळीमध्ये हे सगळी कामं करणं शक्य होत नाही. आणि दुपारी करायचं म्हटलं की दुपारी दुसरीच कामं निघतात आणि त्यामुळे मग अशी काही बरीच कामं असतात की जे राहून जातात. बऱ्याच जणांना असं वाटतं की गृहिणी आहे, घरीच असते म्हणून तिला काहीच काम नसतं, पण ज्यावेळेस एखाद्या गृहिणी असलेल्या महिलेसोबत तुम्ही राहून बघा, त्यांना दिवसभरात किती कामं असतात आणि ती काय काय कामं करतात हे सगळं तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही तर काय घरीच असते, हिला काहीच काम नसतं. त्यामुळे आपल्याला कधीतरी गृहीत धरून किंवा आपल्याला काय वाटतं, आपल्याला कधी काही करायचं आहे का असं कधीच कोणी विचारत नाही. त्यामुळे कधीतरी चिडचिडसुद्धा होते, पण ती चिडचिडसुद्धा का होते तर हे सुद्धा जाणून घेतलंच पाहिजे. पण असो, आता
त्यांचेच विचार सारखे नसतात, प्रत्येकाचा विचार ज्याच्या त्याच्या परीने वेगळा असतो. तर आता छानपैकी इथे मी लसूण सगळा सोलून घेतला आणि त्यानंतर जो सोललेला लसूण आहे तर तो एका दुसऱ्या टोपलीमध्ये टाकून घेतला, कारण आता ही टोपलीसुद्धा बरेच दिवस झाले उन्हामध्ये होती आणि धूळ माती त्याच्यावरती जमलेली होती आणि पाकळ्या तर विचारूच नका एवढ्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्या सगळ्या पाकळ्या मी काढून घेतल्या आणि सोलल्यानंतर लसूण बघा किती छान दिसत होता. आणि लसूणच काय, कुठलेही कांदे बटाटे असतील किंवा आणखीन काही एखादा भाज्या वगैरे असतील किंवा काही जरी असेल तर ते निवडून घेतल्यानंतर किती छान दिसतं किंवा घर छान सजवल्यावर किती भारी वाटतं. तर असं सगळं थोडं थोडं करून मी घर जे आहे तर ते आवरते किंवा घरातला एखादा कोपरा आवरते. आता सगळं काही तर आपल्याला एकाच दिवसात करणं शक्य होत नाही, पण असं थोडं थोडं करून जर आपण घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ करत राहिलो तर घर खूप छान आणि नीटनेटकं दिसतं. तर हे मला बऱ्याच दिवसांपासून स्वच्छ करायचं होतं. काल त्याला वेळ मिळाला, त्यामुळे मग काल मी ते सगळं स्वच्छ करून घेतलं. तर बघा आता लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या बऱ्यापैकी जमा झालेल्या होत्या आणि थोडे थोडे छोट्या छोट्या लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पडलेल्या होत्या, तर त्यासुद्धा मग मी काढून घेतल्या. आणि आता बघा सगळा जो कचरा आहे तर तो या टोपलीमध्ये मी जमा केला. आता हा भरपूर असा यांच्या पाकळ्या ज्या आहे तर त्या झालेल्या होत्या. तर आता नेहमीप्रमाणे मी याच्यामध्ये पाणी टाकून ठेवणार आहे, म्हणजे याच्यामध्ये नाही दुसऱ्या एका पातेल्यामध्ये ठेवणार आहे. आता हे जाळीचं आहे त्यामुळे एका पातेल्यामध्ये स्टीलच्या पाणी वगैरे टाकून ते सगळं ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा 1-2-3 दिवस हे पाणी जे आहे ते मी ठेवते आणि मग सगळ्या झाडांना घालते. तर बघा आता स्वच्छ केलेला लसूण किती छान दिसतो ना. तर लसूण वगैरे छानपैकी सोलून घेतला आणि त्यानंतर ह्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या मग मी पाण्यात टाकायला घेतल्या. तर आता ह्या सगळ्या पाकळ्या मी एका बकेटमध्ये किंवा छोट्या एखाद्या पातेल्यामध्ये टाकून देणार आहे. तर तोपर्यंत इकडे मी रॅक छान असं स्वच्छ घासून घेतलं होतं आणि हे सगळं निवडून होईपर्यंत रॅक व्यवस्थित वाळून झालेलं होतं. आता सध्या लगेच वाळून जातं, त्यामुळे मग ते काही पुसण्याची गरज पडली नाही. हे पुसायचं म्हटलं ना की याच्यामध्ये नट वगैरे आहे लावलेले आणि ते हाताला लगेच लागतात, त्यामुळे मग हे रॅक जर पुसत बसले असते तर त्याच्यामध्ये वेळसुद्धा भरपूर जातो आणि तेच जर आपण छान असं ब्रशने घासून घेतलं तर अगदी लगेच निघतं. त्यामुळे मग मी ते ब्रशनेच घासून घेते आणि छान असं त्याच्यावरती लिक्विड टाकते किंवा मग निरमा पावडर घेते आणि त्याने छान सगळं ब्रशने घासून घेते, म्हणजे सगळी धूळ वगैरे जातात. तर तसं तर याच्यावरती जाळं वगैरे लागत नाही, पण जी काही धूळ वगैरे आहे बारीक तर ती सगळी निघून जाते. रॅक वगैरे स्वच्छ वाळून झालेलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मी पिशव्या टाकत असते. तर बघा आता जे आपल्या साधारण कापडी पिशव्या असतात ना त्या डायरेक्ट नाही टाकायच्या, कारण त्या डबल म्हणजे 2 कपड्यांमध्ये असतात. त्यामुळे मग ज्या आपण कांदे बटाटे किंवा लसूण वगैरे ठेवतो तर ते लगेच खराब होऊ शकतात. म्हणून मी इथे बघा एक पिशवी घेतली आणि पिशवीचे 2 तुकडे केले आणि एक वरच्या बाजूला ठेवला आणि खाली ठेवला, म्हणजे कांद्यासाठी आणि एक लसूणसाठी. आता लसूण कसा बारीक आहे त्यामुळे तो लगेच जाळीमधून खाली पडू शकतो, म्हणूनही मी त्याच्यामध्ये कापड ठेवते. आणि वरती जेवलेल्या सामानामधलं कचरं जे आहे ते खाली पडू नये किंवा खालच्या एखाद्या पदार्थावरती पडू नये, त्यामुळे सुद्धा मग मी असं कापड जो आहे तर तो रॅकमध्ये ठेवते. तर दोन्हीही कारणामुळे रॅकमध्ये कापड ठेवते. तर आता इथे वरच्या बाजूला कापड ठेवला, त्याच्यामध्ये मी लसूण ठेवणार आहे आणि मधल्या याच्यामध्ये बटाटे. आता बटाट्याचं फार काही कचरं होत नाही, मग ते मी मधल्या भागात ठेवते आणि त्याच्याखाली काही कपडा वगैरे जो आहे तर तो ठेवत नाही. तर आता मी आधी कॉटनचे कपडे ठेवायचे, पण काय होतं कॉटनचे कपडे लगेच जमा होतात आणि ते आपण नेहमी धुतो तर त्यामुळे ते थोडे नरम पडतात आणि लगेच कपडा जो आहे तो जमा होतो. त्यामुळे मग मी अशी छान अशी कापडी पिशवी घेते आणि त्याला कट करून घेते. त्यानंतर त्याचे 2 तुकडे झाल्यानंतर एक खालच्या बाजूला ठेवते आणि एक वरच्या बाजूला ठेवते. तर बघा छान असं लसणाचा जो रॅक आहे कांद्या बटाट्यांचा तो छान असं जागेवरती ठेवलं आणि सगळं घर स्वच्छ झाडून घेतलं. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.